M1च्या PYQ सिरीजमध्ये आज आपण फाइंड करतो आहे नेट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x इंटू साइन 3x. तर जरी हा क्वेश्चन साइन इंटू साइनचा असेल तरी हा क्वेश्चन ॲक्च्युली साइनच्या फॉर्म्युल्याने सॉल्व करायचा नाही. का बरं? कारण की साइन इंटू साइन कशामध्ये ते तुम्हाला आठवत असेल तर ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कॉसच्या सबट्रॅक्शनमध्ये. मी फॉर्म्युला लिहून दाखवतो तुम्हाला की जर आपल्याकडे कॉस ऑफ ए प्लस बी असेल तर फॉर्म्युला काय असतो? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. आणि ते जर समजा तुम्ही सबट्रॅक्शन घेतलं कॉस ऑफ ए मायनस बी तुम्हाला मिळेल कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. आता इथे ऑब्झर्व करा की इथे आपल्याला साइन आणि साइन भेटला आहे. तर मला साइन इंटू साइन पाहिजे असेल तर मी काय करणार? या दोघांचं सबट्रॅक्शन करेल. मग मी जर या दोघांचं सबट्रॅक्शन केलं की कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी तर काय मिळणार मला बघा? याच्यामधून हे सबट्रॅक्ट करते, हे दोघं कॅन्सल झाले आणि हा मायनस मायनस प्लस होईल. तर मला मिळेल 2 टाइम्स साइन ए साइन बी. मला फक्त पाहिजे साइन ए साइन बी. तर आपल्याला इथून आपण एक कॅल्क्युलेट करू शकतो की साइन ए इंटू साइन बीला मी सेपरेटली काय लिहू शकतो? हा 2 आला डिवाईडमध्ये आणि मला मिळालं कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी. हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे इथे साइनच्या सेपरेशनसाठी. काय करायचं मग? सिम्पली बघा, मी वायला काय लिहिणार आहे आता? वाय इज इक्वल्स टू काय होणार? वाय इज इक्वल्स टू काय होणार? हा 1/2 समोर आला. ठीक आहे. इथे ऑब्झर्व करा, एच्या ठिकाणी तुमचा 2x म्हणा किंवा 3x दोनपैकी एक काही. मी 3x पकडतो, मोठी व्हॅल्यू आहे. हा माझा ए झाला आणि हे 2x माझं काय झालं? बी. तर आपण फॉर्म्युला आता कन्वर्ट करतो आहे 1/2 कॉस ऑफ पहिले ए मायनस बी आहे म्हणजे 3x मायनस 2x झाला आणि मायनस कॉस ऑफ ए प्लस बी आहे सो 3x प्लस 2x झाला. मग आपला फॉर्म्युला वाय काय बनला? 1/2 3xमधून 2x गेले, हा झाला कॉस एक्स आणि मायनस हा झाला कॉस ऑफ 5x. आता आपला क्वेश्चन सिम्पल झाला. आपल्याकडे फॉर्म्युला काय आला? फक्त वाय इक्वल्स टू 1/2 कॉस एक्स मायनस कॉस 5x. म्हणजे आपल्याला जो एन टाईमचं डिफरन्शिएशन करायचं तो फक्त कशाचं करायचं आहे आता? कॉसचा करायचा आहे. आणि कॉसचं डिफरन्शिएशन तुम्हाला माहिती असेल तर छान नसेल तर आपलं जनरल फॉर्म्युला काय की एन नंबरचा डेरिव्हेटिव्ह कशाचा? कॉस ऑफ ए एक्स तो काय असतो? ए टू दी पॉवर एन असतो ए टू दी पॉवर एन कॉस ऑफ ए एक्स प्लस एन π/2. हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला. बस या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज तुम्ही पुट करा. एच्या ठिकाणी काय आहे आणि एन π/2 केव्हा येणार केव्हा नाही बस. तर मग आपण याला जर सेपरेट केलं तर आपलं शेवटला आन्सर डायरेक्ट आपण लिहू शकतो. बघा वाय एन इज इक्वल्स टू 1/2 तर कॉन्स्टंट आहे बाहेर आला म्हणजे काय भेटलं? एन नंबरचा डेरिव्हेटिव्ह कशाचा? कॉस एक्सचा. आणि एन नंबरचा डेरिव्हेटिव्ह कशाचा? कॉस ऑफ 5x. जर दोघाला तुम्ही कम्पेअर केलं फॉर्म्युल्यासोबत तर तुम्हाला वाय एन काय भेटेल? 1/2. ठीक आहे. थोडं प्रॅक्टिसमुळे थोडं वरती लिहितो तुम्ही डेरिव्हेटिव्ह पण ॲक्च्युली काय असलं पाहिजे डेरिव्हेटिव्ह खाली. सो वाय एन इज इक्वल्स टू काय झाला? फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून बघा. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट केली तर हा झाला माझा कॉस ऑफ इथे ए किती आहे? 1 आहे तर 1चा कुठलाही पॉवर घ्या चेंज होणार नाही. हा एक्स प्लस काय येणार? फक्त एन टाइम्स π/2 आणि मायनस इथे एच्या ठिकाणी किती आहे? 5 आहे म्हणजे 5चा पॉवर एन कॉस ऑफ ए परत ए एक्स म्हणजे 5x प्लस एन टाइम्स π/2. तर हे झालं आपलं फायनल आन्सर कशाचा? या एन टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इंटू साइनचा. ठीक आहे. ओके. तर आपण काय म्हणू शकतो? हा परत गायब झाला. ओके ठीक आहे. सो आपण लिहू शकतो डायरेक्ट याला. डायरेक्ट सोल्युशन लिहितो इथे आता की कॉस ऑफ x plus n pi by 2
minus 5 to the power n cos of x म्हणजे 5x plus n pi by 2. So this is your final result.